ओम श्री महालक्ष्मी प्रसन्न. मी तुम्हाला महालक्ष्मीची कथा सांगते. एका गावामध्ये गरीब नावाची शिला नावाची बाई राहत होती आणि तिचा नवरा राहत होता. त्यांना 2 लहान लेकरं वगैरे होते आणि ते आपला जीवन गुजारा करत होते. आणि एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला की चला आपण शहरामध्ये जाऊन राहावं आणि आपली प्रगती वगैरे करून घ्यावी. आणि ते आपलं कुटुंब घेऊन शहरामध्ये गेले. शहरामध्ये गेल्याच्या नंतर ती शिला नावाची बाई राहत होती आणि तिचा नवरा राहत होते, लेकरं राहत होते. पण एक शिला नावाच्या स्त्रीला देवाची फार आवड होती. ती आपलं सकाळी उठलं की आंघोळ वगैरे करायची, घरं वगैरे झाडायची, सडा टाकायची, रांगोळी टाकायची, देवपूजा वगैरे करायची आणि आपल्या घरातली सर्व काही कामं करून उरलेला जो वेळ असतो त्या वेळामध्ये ती आपल्या मंदिरामध्ये जाऊन देवदेव वगैरे करायची, पूजापाठ करायची, प्रवचन करायची, आपलं अभंग वाचायची, स्तोत्र वाचायची, असं करायची. तिला एवढी देवाच्या भक्तीची एवढी गोडी होती की तिचा असा एकही दिवस जायचा नाही की तिला देवपूजा वगैरे केल्याशिवाय करमत नसे. मग एके दिवशी काय झालं, तिच्या घरी दुपारच्या वेळेस एक म्हातारी बाई तिच्या दारासमोर येऊन उभी टाकली आणि दरवाजाला बेल असते ती वाजवली आणि ती आतून येऊन पाहते तर तिला ती बाई दिसली आणि तिला घरात वगैरे घेतलं तिनं आणि चेअर वगैरे दिलं आणि विचारलं तुम्ही कोण आहात काय नाही. आणि त्या आजीने तिला सांगितलं की तू मला ओळखत नाहीस का, मी आपल्याला मंदिरामध्ये आपण दररोज भेटत असतो, हे करत असतो, पण मी तुला दररोज पाहत असते म्हणे. मग ती म्हणे शिला म्हणे मी आजी तुम्हाला ओळखलं नाही म्हणे. मग ही शिला नावाची स्त्री होती ना, शहरामध्ये असूनसुद्धा तिला शहरीचं वळण बिलकुल लागलेलं नव्हतं. म्हणजे बाहेर फिरायचं, गार्डनला जायचं, कुठे जायचं असं हे सवय नव्हतं, खरेदी करणं हे करणं. फक्त तिला देवाची गोडी होती, देवाच्या भक्तीची गोडी होती. मग आजी बसल्याच्या नंतर त्या आजीला तिनं पाणी दिलं, थोडंसं खायला वगैरे दिलं, इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्याच्या नंतर आजीनं तिला सांगितलं, तिची कहाणी ऐकल्यानंतर आजीला थोडंसं हे वाटलं. आजी म्हणे अगं म्हणे म्हणे आता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार शुक्रवार येतो ना म्हणे वैभव लक्ष्मीचा, आणि तू काय कर म्हणे आता तू पूजा वगैरे कर म्हणे, लक्ष्मीचं व्रत वगैरे कर म्हणे. शिला म्हणे ठीक आहे म्हणे आणि आजीला पावनचार वगैरे करून तिनं पाठवून दिलं. मग दुसऱ्या शुक्रवारी आला ना, शुक्रवार आल्याच्या नंतर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि तिनं सकाळी उठून घरं वगैरे झाडून सडा वगैरे टाकल्या, रांगोळी टाकल्या, आंघोळ केली. आंघोळ करून चौरंग घेऊन आपलं त्याच्यावर लाल कपडा आणि पूजेची सर्व तयारी वगैरे केली. पहिला शुक्रवार होता, गुरुवार होता. तिनं लक्ष्मीची आराधना केली. लक्ष्मीची एक फोटो घेतला आणि त्या फोटोला तिनं वैभव लक्ष्मीचा फोटो होता आणि तो तिला चौरंगावर ठेवला. तिथं चौरंगावर खाली तांदूळ टाकले आणि तांब्या ठेवला आणि एक कळस मांडला आणि जी पूजा विधी असते त्या पूजा विधीप्रमाणे तिने पूजा वगैरे केली आणि लक्ष्मीला बत्ताशाचा प्रसाद वगैरे ठेवला आणि मुरमुऱ्याचा ठेवला. पहिला प्रसादाचा घास तिने आपल्या पतीला दिला. तेव्हापासून तिचा पती घरामध्ये लक्ष देऊ लागला आणि तिची मदत करू लागला आणि त्यालासुद्धा देवाची ओढी वगैरे लागली. आणि असं करता करता त्यांच्या घरामध्ये वरच्यावर प्रगती होत राहिली, पैसे येत राहिले, सुख येत राहिलं, समृद्धी येत राहिलं. आणि 21वा शुक्रवार आला. 21व्या शुक्रवारच्या दिवशी तिनं लक्ष्मी मातेचं उद्यापन केलं आणि आपल्या लहान लहान बाळांना म्हणजे मुलं मुली छोटे बाळं त्यांना घरी जेवायला बोलवलं, त्यांना जेवू घातलं आणि 7 सवाष्णीला बोलवलं. 7 सवाष्णी बोलून त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून आणि खिरीचा प्रसाद वगैरे दिला आणि पुरणाचा स्वयंपाक करून जेवण वगैरे करायला केळीच्या पानावर तिनं 7 सवाष्णीला जेवू घातलं आणि एक गजरा डोक्याला दिला आणि त्यांच्या पाया वगैरे पडल्या आणि असं करून तिनं 21 गुरुवारचं
उद्यापन केलं तेव्हापासून तिची खूप प्रगती झाली आणि त्याच्यानंतर तिला त्या देवाची भक्ती करण्याची एवढी ओढ लागली की त्याच्यापेक्षा दुप्पट तिला गुढी निर्माण झाली. तेव्हापासून दोघंजणं नवरा बायको देवदेव करू लागले आणि देवाची जर भक्ती केली तर दोघांच्या नाही आपल्याला काय भेटायचं ते लवकर भेटत असतं. म्हणजे आपल्याला जर जे आपल्याला पाहिजे सुख समृद्धी वैभव वगैरे असं पाहिजेत असलं तर एकानं जर भक्ती केली बायकोनं केली तर ते भक्ती केल्याच्या नंतर तिला 25 वर्ष लागतात भेटायला. पण दोघा नवरा बायकोनं पहिल्यापासून जर केलं तर ते त्यांच्या वयाच्या 80पर्यंत लवकर भेटतं. 10 वर्षापर्यंत त्यांना सुख समृद्धी वैभव भेटतं. श्री लक्ष्मी माता की जय.